तर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन आहे। मुंबईतील अनेक ठिकाणी आता नाकाबंदी असणार आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस आता अलर्ट मोडवरती आलेले आहेत। मुंबईतील अनेक ठिकाणी नाकाबंदी असणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। ऑल आउट मिशन पोलिसांकडून केलं जात आहे। मुंबईतल्या अनेक ठिकाणी आता यावेळेला नाकाबंदी आपल्याला बघायला मिळणार आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती हा पोलिसांकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर ठिकठिकाणी मोठी गर्दी होत असते आणि पोलिसांवरती सुद्धा मोठा ताण असतो। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सुद्धा विशेष काळजी घेतली जाते। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती त्यासाठी मुंबई पोलिसांनी आता ऑल आउट ऑपरेशन सुरू केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, मुंबईत अनेक ठिकाणी आता नाकाबंदी असणार आहे, काय नेमका कसा बंदोबस्त असणार आहे? अमित, पाहायचं झालं तर मुंबईमध्ये आहे ते 31च्या अनुषंगाने मोठी खबरदारी आहे ती घेतली जाते। त्याच अनुषंगाने पोलीस देखील आहे ते ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशन आहे त्यांनी राबवलेलं आहे। अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील केलेलं आहे। त्यामध्ये काल रात्री संपूर्णपणे जी कॉम्बिंग ऑपरेशन आहे ते राबवण्यात आलेलं असून जवळपास मुंबईतील अनेक ठिकाणी आहे ते पाहिजे असलेले आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यासोबत त्यांना अटक देखील करण्यात आलेलं आहे। काल रात्री एकूण जवळपास 100हून अधिक ठिकाणी आहेत ते अशा प्रकारचे जे कॉम्बिंग ऑपरेशन आहेत ते राबवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेले होते। तर यामध्ये ट्रॅफिकवाल्यांनी देखील अशाच प्रकारची कारवाई आहे ती केलेली आहे। 217 ठिकाणी ही कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले असून 714 आरोपींची तपासणी यामध्ये करण्यात आलेली आहे। तर 90 आरोपी आहेत ते यामध्ये मिळालेले असून 490 जे जेल रिलीज आरोपी आहेत त्यांना तपासण्यात देखील आलेलं आहे। त्यातील 50 आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून अशा प्रकारची जी योग्य खबरदारी आहे ती आता घेतली जात आहे आणि 31च्या अनुषंगाने या संपूर्णपणे कारवाया आपण मुंबई विभागामध्ये पाहू शकतो। अमित, नक्कीच निखिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।